चला पाली संघाचे दोन सलामीवीर लगेचच मैदानात उतरलेत आणि सावलेश्वर कुठला श्रीराम 11 सावले संघ क्षेत्ररक्षण सजवायचे लगेचच, कारण खूप उशीर झालाय आणि खरं तर सावले संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सावलेश्वर संघ श्रीराम सावले संघ हा खूप लवकर आलाय आणि इथे त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय या श्रीराम सावले संघानं. त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर सामन्याला सुरुवात होईल. गावदेवी पाली विपक्ष श्रीराम सावले अशी रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला यापुढील स्क्वेअर लेग पंच विशाल शेळके. चला तर स्क्वेअर लेग पंच प्रमोद पाटील हे आम्हाला इथे लाभलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर स्ट्राइकवर फलंदाज येतोय कल्पेश शेळके आणि राहुल भोईर अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज निखिल कुरंगले. तर यष्ट्यांच्या मागे उभा प्रफुल. तर दरम्यान कल्पेश शेळके आणि राहुल भोईर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, त्याला प्रत्युत्तर दिलाय फलंदाज कल्पेशानं. अफलातूर कव्हर ड्राय सीमारेषे पार 4 धाव. पहिल्याच चेंडूवर मात्र घणागती प्रहार केलाय, चेंडू गोलीच्या वेगाने सीमारेषे पार धाडलाय कल्पेश या शेळके यानं आणि चौकारानं आपला अकाउंट ओपन केलाय. चांगली सुरुवात मी म्हणेन कल्पेश शेळके याची पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज निखिल कुरंगले. याचा दुसरा चेंडू कल्पेशसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, थोडीशी फंबल पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केली जाते. रोहित जोपर्यंत चेंडू उचलेल फेकलेल तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. चितेच्या चपलाने मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागत आहेत 6 बिनबाद 6. चांगली सुरुवात मी म्हणेन कल्पेश शेळके आणि राहुल भोईर या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून. जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट मात्र आतापर्यंत 2 चेंडूवर दिलाय कल्पेश शेळकेनं. 2 चेंडूचा विचार केला कुणाल तर दोन्ही चेंडू मात्र खोलवर फेकले होते गोलंदाजानं, निखिल या गोलंदाजानं, आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय कल्पेश शेळकेनं. खरोखर चांगलं फलंदाज. पहिलाच फटका त्याने अतिशय सुरेख कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निखिल याचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला बिरकावून दिलाय तर पाहायचंय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावींसाठी. या 4 धावेनं मात्र धावफलका जात आहे दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवर. काय सुरुवात केली आहे कल्पेश शेळकेनं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. चांगली सुरुवात आतापर्यंत कल्पेश शेळके याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. घरेलू मैदानावर खेळत असताना चांगला फलंदाजी करतोय कल्पेश. पुन्हा एकदा लेटकटचा फटका, आउटफील्ड फास्ट आणि कल्पेशाच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार तिसरा चौकार. काय अफलातून स्टार्ट देतोय, काय अफलातून फलंदाजी करतोय कल्पेश शेळके घरेलू मैदानावर खेळत असताना. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशाच्या बॅट मधून.
3 चौकार आतापर्यंत ठोकलेत निखिल कुरंगले या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. कल्पेश यानं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, बॅक टू बॅक आता मात्र 2 चौकार पाहायला मिळाले. चौकार हॅट्रिक, दुसरी चौकार हॅट्रिक या स्पर्धेतील कल्पेशाच्या बॅट मधून होईल का, त्यावर नक्कीच सर्व प्रेक्षकांची नजर असणार. आणि ज्या विहान शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा भरवली आहे, तो विहान मात्र पहा ऑडीवर बसून मात्र येतोय. त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सकाळपासून मात्र अनुपस्थितीमध्ये होता आणि तो मात्र येतोय विहान शेळके. याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याच दरम्यान 5व्या चेंडूवर मात्र एकदा मिळते कल्पेशाच्या बॅट मधून. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळतोय. कल्पेश दरम्यान एक धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागतायत 15. दरम्यान पुन्हा एकदा निखिल याचा पुढचा चेंडू राहुल साठी. डाव्या हाताचा फलंदाज पाहायचा आहे. चेंडू सोडून दिला होता आणि मात्र आशाहूत नजरेनं पंचांकडे पाहिलं होतं आणि पंच विनोद पाटे सरांचा इशारा होतोय. षटक संपल्याचा, 1 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 15. कुणाला विचार केला, चांगली स्टार्ट दिली आतापर्यंत या फलंदाज कल्पेशनं. सुरेख फटकेबाजी आपला पाहायला मिळतोय आणि पहा विहान शेळके या मैदानाकडे रवाना होतोय. विहान शेळके, बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि त्याच्या सोबत त्याचा खास मित्र वेद शेळके पहा. तर दरम्यान 1 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होती बिनबाद 15. चांगली सुरुवात केली आतापर्यंत गावदेवी पाली संघानं. विचार केला तर पहिलंच पॉवर प्लेचं षटक होतं निखिल कुरंगले या गोलंदाजानं, मात्र कुठेतरी मागडा ठरलाय. आणि नवीन गोलंदाज येतोय रोहित केदारी. प्रमुख गोलंदाज आहे या संघाचा तो रोहित केदारी, मात्र पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. तर ऑन स्ट्राईकवर फलंदाज असणार कल्पेश, ज्याच्या बॅट मधून आपल्याला मागच्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. तो कल्पेश या षटकामध्ये रोहितच्या षटकामध्ये हाणामारीला पत्करेल की सिंगल डबल न मात्र स्ट्राईक रोटेट करेल. आणि कल्पेशाचा सुरेख फटका, सुरेख कव्हर ड्राइव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतो, परंतु तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि मात्र तब्बल 1च धाव मिळते आणि एका धावीच्या बरोबरीनं संघ धाव पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर सुरेख क्षेत्ररक्षण या चेंडूवर पाहायला मिळालं. नक्कीच जर थोडासा फंबल पाहायला मिळाला तर चेंडू सीमारेषा पार झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. जर तरला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाहीये आणि ही 1च धाव मिळाली. एका धावीच्या बरोबरीनं धावफलकावर धावा आहेत त्या 16. पुन्हा एकदा रोहित क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातो, कारण डाव्या हाताचा फलंदाज राहुल भोईर स्ट्राईकवर येतोय. शेवटच्या चेंडूसाठी मात्र स्ट्राईकवर गेलो होता. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला, एकदा पूर्ण केली जाते. पाहायचं दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकतो आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय कल्पेश आणि राहुल याची. मागच्या षटकामध्ये देखील चांगल्या 2 धावा मात्र चांगल्या रीतीने पळून पूर्ण केल्या होत्या या कल्पेश आणि राहुल यानं. तसंच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चित्याच्या चपलाईनं मात्र धावा पूर्ण करतायत हे 2 सलामीवीर. धावफलकावर धावा होत आहेत. माझे साथी गुणलेखक कुणाल शेळके मला माहिती पुरवत आहेत. धावफलकावर धावा लागतायत 18. दरम्यान पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू, बॅटची कडा आणि चेंडू जातोय 1 धावेसाठी. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 19 या धावसंख्येवर. एका बाजूने कल्पेश चांगली फलंदाजी करतोय तर राहुल भोईर मात्र एका बाजूनं कल्पेश याला स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय. हे चित्र वारंवार घडणं गरजेचं आहे, कारण कल्पेश चांगल्या लयने फलंदाजी करतोय, चांगल्या फटकेबाजी करतोय. तब्बल 3 चौकार कल्पेशाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि दरम्यान पुन्हा एकदा रोहित या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. शॉर्ट पिच चेंडू वेगाने बीट केलाय कल्पेशला. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, नाकाच्या जवळून नाकाला चुंबन घेऊन घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि कल्पेश देखील
पाहतच राहिला या चेंडूकडे आणि इतक्या भन्नाट वेगाने हा चेंडू रोहित केदारीचा. दरम्यान पुन्हा एकदा रोहित याचा पुढचा चेंडू कल्पेशसाठी, ज्यानं चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. पुढे चेंडू फेकला होता, एक धाव पूर्ण केली जाते. पाहायचे पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळेल का. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता राहुलनं, मात्र कल्पेशानं माग नकार दिलाय आणि एकाच धावेवर समाधान मानतोय. या एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलोय 20 या धावसंख्येवर. दरम्यान रोहित याचं षटक कुठेतरी चांगलं ठरतंय की काय. तब्बल आतापर्यंत विचार केला फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत रोहितनं. पुढे टाकला होता चेंडू, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र पंचांचा इशारा आहे तो षटक संपल्याचा. 2 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होतीये 20. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निखिल यानं आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना रोहित केदारीनं सुरेख गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये ज्या जास्ती धावा खर्च झाल्या होत्या त्याच्यावर मात्र आळा घालण्याचं काम केली आहे गोलंदाज रोहितनं. तर चला सावले संघ थोडा स्पीडअप करा. दोन षटकांचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या होते बिनबाद 20. चांगली सुरुवात दिली आतापर्यंत. विचार केला कुणाल तर या मैदानाचा तर तब्बल 40-45 धावा जर बनवल्या तर घरेलू मैदानावर खेळत असताना हा पाली संघ जरी समोर सावळे संघ जरी असला तरी देखील फाईट करू शकतो. ही क्षमता आहे या गोलंदाजीमध्ये तो पाली संघ. तर नवीन गोलंदाज येतोय अनिकेत केदारी. तर पाहायचं तिसरं षटक घेऊन येतोय तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं अनिकेत. पाहायचंय रोहित यानं चांगले षटक फेकलंय, फक्त 5 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये आणि ज्या धावगतीने चालला होता पाला संघ त्याला आला घातलाय, परंतु कल्पेश याला कोण थांबवणार. यानं मोठा फटका तर खेळलाय, एकदा पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हे एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. कल्पेश चांगल्या लयनिक फलंदाजी करतोय तर त्याच पद्धतीने राहुल भोईर देखील त्याला साथ देतोय. म्हणजे एका धुक्यानं मात्र आपल्या साथीदार कल्पेश शेळकेला स्ट्राईकवर आणण्याचं काम राहुल भोईर करतोय. तेच करणं गरजेचं आहे, कारण एका बाजूने जर कल्पेश चांगली फलंदाजी करत असेल तर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात स्ट्राईकवर आणणं ते देखील तितकंच गरजेचं असणार. परंतु लोअर फुलटा चेंडू होता, या चेंडूचा कुणाला विचार केला तर फायदा उचलणं गरजेचं होतं राहुल भोईरला, कारण हा चेंडू जर सीमारेषा पार धाडला असता जरा प्रॉपर टायमिंग झालं असतं, परंतु तसं काय घडलं नाही. फक्त एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय डबल दुरी 22 या धावसंख्येवर. बोर्ले गावचे ज्येष्ठ नागरिक रवींद्र पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. परंतु जो फलंदाज आक्रमक सुरुवातीपासून झाला होता तो कल्पेश, मात्र ज्याला क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र सोडलं गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनिकेत केदारी आणि क्लीन बोल्ड केलंय ते कल्पेश शेळकेला. तर कल्पेश सारख्या तर नवीन फलंदाज येतोय निकेश शेळके.
हा देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. गावदेवी पाली संघाचा विचार केला तर मोठमोठे फटके मारण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो हा निकेश. आणि पुन्हा एक तेच चित्र पाहायला मिळतंय. उंचावरून चेंडू आणि चेंडू जातोय चौकारानं. मात्र अकाउंट ओपन केले निकेशनं. मी म्हणालो होतो मोठमोठे फटके मारण्यासाठी हा माहिर खेळाडू निकेश शेळके, मात्र ज्यानं या 4 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट दिली होती कल्पेशनं. मात्र नवीन फलंदाज युनिट नंबर 3 निकेश शेळके मात्र चौकाराने आपलं अकाउंट ओपन करतोय. दरम्यान पुन्हा एकदा अनिकेत एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. मोठा फटका खेळायचा होता फाईन लेग रिजन मध्ये, फाईन लेग मिड विकेटच्या मधोत. तर चेंडू आणि फळीमध्ये नाल जुळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कमबॅक करतोय अनिकेत केदारी. पुन्हा एकदा निकेशसाठी सुरेख फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन पाहायचंय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं. फेकी देखील चांगली, परंतु 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय. पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 28. तर विचार केला तर अनिकेत केदारीनं देखील चांगले षटक आदळले. आपल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. तर पहिल्या षटकचा विचार केला तर निखिल केदारी या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, एकही सफलता मिळाली नव्हती. दुसरं षटक फेकलं होतं रोहित केदारीनं, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, एकही सफलता मिळाली नव्हती. आणि तिसरं षटक फेकलं अनिकेत केदारीनं, तब्बल 8 धावा खर्च करत 1 विकेटचं महत्वपूर्ण विकेट बी म्हणेन कल्पेश शेळकेची माघारी धाडले. तर नवीन गोलंदाज येतोय स्लॉगवरचं षटक घेऊन. 4थं षटक प्रगतीपथावर असताना राज केदारी त्याचा पहिला चेंडू राहुल भोईर साठी. आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय राहुल भोईर याच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळतोय. खूप वेळ शांत होता हा फलंदाज, मात्र एका बाजूनं फलंदाजी चांगली करत असताना मात्र कल्पेश शेळके तर राहुल भोईर फक्त आपला रोल निभावत होता. एका धुक्केने मात्र कल्पेशाला स्ट्राईकवर आणण्याचं काम करत होता. आता मात्र आक्रमक रूप धारण केले राहुल भोईरनं आणि गोलंदाज राज केदारी याच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावेनं मात्र धावफलकावर धावा लागतायत 34. या 6 धावेच्या बरोबर 34 धावा लागतायत धावफलकावर. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारीची सुरुवात केली आहे फलंदाज राहुल भोईरनं. पाहायचा सामना पंच लगेच स्पीडअप करायचंय कारण नवीन चेंडू घ्या. त्या दरम्यान या 6 धावेच्या बरोबर 34 धावा लागल्या आहेत धावफलकावर. राहुल आता आक्रमक बनलाय कारण सलामीला येणारा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत टिकल्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये ज्या फलंदाजाची नजर बसलेली असते, ज्याला चेंडू म्हणजे फुटबॉल दिसतोय, तो राहुल भोईर कशा प्रकारे या शेवटच्या स्लॉगवर मध्ये फटकेबाजी करेल, परंतु अंधेधुंदे फटकेबाजी. कै पे निगाह कै पे निशाणा असं म्हटलं जातंय. आणि हा निर्धाव चेंडूची सांगता. बॉल च्या मिरिट प्रमाणे खेळ करावा लागेल राहुल भोईरला कारण दरम्यान राज याचा पुढचा चेंडू राहुल साठी. यानं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता आणि दुसरा चेंडू निर्धाव खेळला होता. आणि याच चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा राहुल भोईर याच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय.
आणि या 6 धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागतायत. एक गडी बाद 40. राहुलनं मात्र सुरेख फटकेबाजी सुरुवात केली शेवटच्या षटकामध्ये. या स्लॉगवरच्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचंच असतं, कारण विचार केला पुन्हा एकदा क्रॉस द लाईन केला, एकदा पूर्ण केले पाहिजे, दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकतो आणि फक्त एकच धाव मिळते आणि एकापेक्षा काहीच नाहीये. या एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. कुणाल विचार केला तर 2-3 षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या, 28 धावा होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज राज केदारीनं. आणि स्लॉगवरचं षटक मोठं करण्याचं काम केलंय ते म्हणजे खरं अर्थानं राहुल भोईर या फलंदाजानं, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. तर निकेश शेळकेला आता उर्वरित हे 2 चेंडू वर एक तरी मोठा फटका खेळावा लागेल आणि पाहायचंय स्ट्राईक घेण्याचा मात्र मनसुबा होता आणि निधाव चेंडूची सांगता होती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक राज केदारीचा. पाहायचंय दापलकावर धावायचं 41 आणि निकेशच्या बॅट मधून मोठा फटका तर खेळलाय, परंतु चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी नाहीये आणि दुसरा हादरा मिळतोय निकेशच्या रूपानं. शेवटचे 2 चेंडू मी म्हणालो होतो कुणाल किमान एक तरी मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु तसं काय घडलं नाही आणि दोन्ही चेंडू मात्र निर्धाव गेलेत आणि मात्र 41 धावा काढत 42 धावांचं माफक आव्हान ठेवलंय. आमचे अतिथी मान्यवर जे आयोजक आहेत अनिलजी शेळके ड्रॅशिंग नेतृत्व आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात आणि त्यांची इथे उपस्थिती लाभलेली आहे आम्हाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. रिवॉल मात्रे सर कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. त्या दरम्यान चला पाली संघ थोडा स्पीडअप करा कारण वेळ खूप झालाय या सामन्यासाठी आणि 2 पंच विनोद पाटे आणि प्रमोद पाटील असे 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. तर लगेचच सावले संघाने सलामीची जोडी पाठवली. बघा किती सहकार्य सावले संघाचं असेल या स्पर्धेसाठी. तर सावले संघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. चला ज्या कल्पेशनं सुरुवात चांगली केली होती फलंदाजी करत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना, तो कल्पेश मात्र गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. विजयासाठी विचार केला तर 24 चेंडू आणि 42 धावांची गरज.
तर विचार केला कुणाल तर प्रति षटकामध्ये तब्बल 10.50च्या सरासरीने मात्र धावगती राखायची आहे या सावळे संघाला. 24 चेंडू आणि 42 धावींची गरज. तर दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 42 धावींची गरज. कल्पेश राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू प्रफुलसाठी जो मोठ्यासाठी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय आणि पहिला चेंडू पंचांचा इशारा आहे वाईट. 1+4 अशा 5 धावा मात्र बोनसच्या स्वरूपानं मिळतायत त्या सावळे संघाला. अतिशय शॉर्ट पिच चेंडू फेकला होता कल्पेशनं. परफ्यूम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता कल्पेशचा, मात्र चेंडूने जास्त उचली घेतली आहे आणि चेंडू जातोय. दरम्यान कल्पेशाचा पुढचा चेंडू प्रफुलसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू फेकला होता. पाहायचंय सुरेख कार्पेट आधारे चेंडू जातोय. भावेश शेळके जोपर्यंत चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र आपलं अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रफुल. पहिल्याच चेंडूवर मात्र खराब चेंडू फेकला होता कल्पेशानं. 1+4 आल्या होत्या म्हणजे अशा 5 धावा मिळाल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते. एका धावीच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागतायत 6. दरम्यान कल्पेशाचा पुढचा चेंडू. बॅटची काढा. यष्टीरक्षक चुकी करतोय राहुल भोईर आणि मात्र जो सलामीला येणारा फलंदाज आहे प्रवीण केदारी याला मात्र जीवनदान मिळतोय. कारण चेंडूचा विचार केला कुणाल तर अतिशय वेगाने चेंडू फेकणे या गोलंदाजाची खासियत राहिली आहे नेहमीच. कारण अतिशय भरता वेगाने त्या दरम्यान कल्पेशाचा पुढचा चेंडू प्रवीण भोजनेसाठी. दिलशान स्कोप करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचं बोट आकाशात. फलंदाज प्रवीण मात्र भोपलाय न पडता तंबूच्या आश्रयाला येतोय. पहिला आदरा मिळतोय सावली संघाला. प्रवीण हा पहिल्या चेंडूवर मात्र विकेट किपरनं झेल सोडला होता. जीवनदाना सही खेळत होता परंतु जीवनदानाचा फायदा उचलू शकला नाहीये. जे जीवनदान दिलं होतं राहुल भोईरनं त्याचा फायदा मात्र उचलला नाहीये फलंदाजी करत असताना प्रवीणनं. तर नौका फलंदाज येतो मैदानात अनिकेत केदारी. सुरेख गोलंदाजीचं कमबॅक केलंय कल्पेशनं. जरी पहिल्या चेंडूवर खराब चेंडू फेकला होता कुणाल तर 5 धावा बोनसच्या स्वरूपात आल्या होत्या त्या म्हणजे सावले संघाला. दरम्यान कल्पेशाचा पुढचा चेंडू. स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जोरकस अपील केला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते आणि एका धावीच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागतायत 7. चांगली गोलंदाजी करतोय कल्पेश. जरी पहिला चेंडू मी खराब फेकला असता तरी देखील ती माझ्या दमखम आहे की मी या षटकामध्ये कमबॅक करू शकतो. ते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण कल्पेश शेळके दाखवतोय. आणि आता मात्र या प्रफुल केदारीला कितपर्यंत आपण शांत ठेवू शकतो. कारण प्रफुल केदारी हा सावळे संघाकडून खेळत असताना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठे मोठे फटके खेळत असतो आणि तोच प्रफुल केदारी मात्र चौकारानं मात्र धावफलकावर धावा लागतायत 11. ज्या सरासरीची गरज आहे कुणाल ती सरासरी गाठण्यात मात्र यश मिळतोय या सावळे संघाला.
दरम्यान कल्पेशाच्या काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. असे चेंडू जर तुम्ही फेकाल प्रफुल साठी तर त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवतोय मैदानात प्रफुल. चौकारानंतर हा एक मोठा फटका 6 धाबींसाठी. आणि मी विनंती करतोय कुडावी संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी लगेचच रिपोर्ट करायचंय. कुडावी संघ तर नवीन गोलंदाज येतोय. समीकरणाचा विचार केला तर कुणाला धावफलकावर धावा लागलेत 17. आता समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. इकॉनॉमिकल षटक फेकावं लागेल प्रणय शेळकेला. हा देखील इतकाच वेगवान गोलंदाज आहे प्रणय शेळके. तर प्रणय शेळके साठी एक सुवर्ण संधी असेल जर प्रणय शेळके यांना बॅक टू बॅक 2 विकेट जरी मिळवले तरी अनंत शेळके यांच्याकडून 500 रुपयाचे इनाम. आणि पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि राहुल भोईर कोणती चुकी करत नाहीये आणि एक धाव मिळतीये. फलंदाजी करत असताना फलंदाज इनिट नंबर 3 वर आला होता अनिकेत केदारी. याच्या बॅट मधून मात्र एक धाव मिळते. तर प्रफुल केदारी धावफलकावर धावा आहेत त्या 18. समीकरणाचा विचार केला तर 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. प्रणयाचा पुढचा चेंडू आणि पाहायचंय पंच बॅटकट आहे का आणि लेग बाईटच्या स्वरूपात मात्र या 4 धावा मिळत आहेत. या 4 धाव्यांना मात्र समीकरण पूर्णपणे बदलतोय. उर्वरित समीकरण बदलतोय. 16 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. 16 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. प्रणय चांगल्या लयनी गोलंदाजी करतोय परंतु बाईटच्या स्वरूपात मात्र हा चौकार पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा प्रणयाचा पुढचा चेंडू प्रफुल केदारीसाठी. सुरेख पद्धतीने ग्लान्स केला. एकदा पूर्ण केली जाते. प्रफुल देखील जाणतोय कारण आणि पाहायचंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नन्ना मुंडा क्षेत्ररक्षक होता. एकदा पुढे 2 दूत आणि तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि मात्र 3 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या जात आहेत. राहुल क्षेत्ररक्षण सुरेख केलं होतं राहुल भोईरनं परंतु फेकी मात्र खराब. फेकी खराब म्हणताना बॅकअप छोटासा क्षेत्ररक्षक आहे परेश पाटील आहे मला तर वाटतंय. प्रलेश पाटीलनं सुरेख झेलला होता झेल आणि मात्र डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा दिलशान स्कूप खेळलाय आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषा पार चौकारासाठी. विचार केला धावफलकावर धावा लागतायत 29. समीकरणाचा विचार केला तर बाकी 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आता मात्र समीकरण सोपं होऊन ठेपलंय की काय. प्रणय हा मागणा ठरतोय कुणाल गोलंदाज कारण अतिशय आता मात्र कार्पेट आधार आहे परंतु क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर सर्व छोटे क्षेत्ररक्षक दिसत आहेत आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता तिथे बाळा आणि बाळा याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. एका धावीच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रफुल याच्या बॅट मधून एक धाव पूर्ण केली जाते. पाहिजे दुसऱ्या धावेसाठी धोका होऊ शकतो आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावर धावा लागत आहेत 32. समीकरणाचा विचार केला 2 षटकाचा स्केल संपल्या. संघाची धावसंख्या होते 32. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
दरम्यान विचार केला तर उर्वरित 12 चेंडूंनी जिंकण्यासाठी तब्बल 10 धावांची गरज कुणाल तर ह्या षटक राहुल भोईरचा निर्णायक असणार. रिव्हर्सिव्हचा फटका ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातंय निकेश झेल खाली परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय पाहायचंय आउटफील्ड थोडी स्लो झाली आहे. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या बरोबर दापलकाव धावा लागत आहेत. 34 उर्वरित समीकरण बदलतोय 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. पुन्हा एकदा तसं चित्र पाहायला मिळतं परंतु क्षेत्ररक्षण मात्र तैनात केले निकेश शेळकेला आणि तिथे मात्र 1 धाव मिळते. आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तिसरा यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. प्रणय शेळके स्वतः पहा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये हसतोय. तर प्रणय शेळकेसाठी सुवर्ण संधी जर कॅच झेल पकडला विकेट किपर असताना आणि राहुल भोईर याने दांडी गुल केले. प्रफुल्ल केदारी हे हा गोलंदाज आधी येणं गरजेचं होतं कारण विचार केला प्रफुल्लनं मात्र जवळपास आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय. तोच प्रफुल्ल मात्र तंबूच्या असल्याला आणि जर प्रणयसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला तर अनिल शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे इनाम फक्त प्रणय शेळकेसाठी आहे. आणि भावेश शेळकेसाठी देखील आहे. सेम पारितोषिक भावेश आणि प्रणयसाठी आहे. आणि दीपक शेळकेसाठी सुद्धा आहे बघा 500 रुपये झेलसाठी 500 रुपयाचे इनाम. दीपक प्रणय आणि भावेश या तिघांसाठी एक सुवर्ण संधी झेल टिपा आणि 500 रुपयाचे कमवा आणि पाहायचे झेल आणि पंचांचा इशारा येतोय बॅटकट आणि 1 धाव मात्र मिळते. समीकरणाचा विचार केला तर कुणाला उर्वरित 8 चेंडू आणि 6 धावींची गरज. 8 चेंडू 6 धावींची गरज. आठ चेंडू 6 धावींची गरज असताना राहुलला हे 2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. शॉर्टपिच चेंडू होता पाहायचंय तुतू मयमय आणि हा चेंडू येतो निर्धाव. आता विचार केला तर उर्वरित 7 चेंडू आणि 6 धावींची गरज. चांगली गोलंदाजी केली आहे राहुलनं कुणाला विचार केला तर तब्बल 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट जो फलंदाज आतापर्यंत हवी ठरला होता गोलंदाजीच्या वर पाली संघाच्या तो त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला धाडले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता मात्र पायावर अदलून चेंडू जातोय. नन्ना मुंडा शतक फेकी पाहायचे प्रणय आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 38 धावे संख्येवर. उर्वरित समीकरणाचा विचार केला 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावींची गरज. सहा चेंडू निर्णायक असतील तर कर्णधाराने सोपवलाय प्रवीण शेळकेच्या मात्र हातात चेंडू आणि प्रवीण शेळकेला 4 धावा डिपेंड करायचे आहेत. तर जर या 4 धावा डिपेंड केल्या तर अनंत शेळके याच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. या 4 धावा जर डिपेंड केल्या प्रवीण शेळकेनं तर प्रवीण शेळकेसाठी तब्बल अनंत शेळके याच्याकडून 500 रुपयाचं इनाम असेल ना. प्रणव शेळके यांच्याकडून 500 तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू उंचावरून खेळलाय 22 साठी 500 रुपये आणि 22 शेळकेने झेल टिपलाय. ओहो काय झेल टिपलाय 22 शेळकेनं. तब्बल 500 रुपयाचा हकदार ठरतोय 22 शेळके. अनिल शेळके यांच्याकडून पहा बक्षीस लावाल
तर रोख बक्षीस द्या, नाहीतर आमच्या कात्र्या निघतील, नाहीतर आमच्या समालोचकांच्या कात्र्या निघतील, याची नोंद घ्यायची. काय चेंडू फेकलाय प्रवीण शेळकेनं आणि पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट मिळवली आहे. आणि जे 500 रुपये इनाम लावले होते भावेश शेळके, प्रणय शेळके आणि दीपक शेळके यांच्यासाठी, ते 500 रुपयाचा हकदार मात्र भावेश शेळके ठरतोय. चांगला झेल टिपल्या आतापर्यंत भावेशनं. चला स्पीडअप करा राहुल भोईर, थोडा स्पीडअप करा आपण. समीकरणाचा विचार केला, 5 चेंडू आणि 4 धावींची गरज. पाच चेंडू 4 धावींची गरज, एक धाव पूर्ण केली जाते. पायचा भावेश क्षेत्ररक्षक चांगली करतोय आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. समीकरणाचा विचार केला, उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. चार चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. एखादा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल, म्हणजे मजा येईल प्रेक्षकांना. सामना कोणी जिंको, परंतु सामना चुरशीचा होण्याचा गरजेचा आहे. परंतु प्रवीण असं आणि सुरेख चेंडू, मी म्हणालो होतो एखादा निर्धाव चेंडू, तो निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी ठरतोय प्रवीण शेळके. उर्वरित 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. रोहित केदारी आणि सलामीला येणारा, मात्र वन डाऊनला येणारा अनिकेत केदारी आणि स्ट्राइक रोहित. तर प्रवीण 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. मॅच मात्र कुशल मुवमेंटवर येऊन थांबले आणि पॅडवर आदळतोय, पंचांचा इशारा येतोय. थोडा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता आणि एक धाव मात्र मिळते. समीकरणाचा विचार केला, 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. काय गोलंदाजी केले अनंत शेळके या प्रवीणनं. जो आपण 500 रुपये लावलाय बक्षीस, तो मात्र हकदार ठरतोय की काय, अशा उंबरट्यावर येऊन टपलाय हा सामना. तर मी कुडावे संघाच्या संघनायकाला विनंती करतो, या आपण मंचावर नाणेफेकीच्या कॉलसाठी. कुडावे संघ 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. चला सामना स्पीडअप करायचा आहे, कृपया करून नोंद घ्यायची आहे. आणि 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2 चेंडू 2 धावा. हा सामना जर आवडला असेल तर एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत या सामन्यासाठी. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना कोणी जिंको, पाले जिंको की सावळे जिंको, परंतु सामना चुरशीचा आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता आणि महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलनं सामना फिनिश करतोय फलंदाज अनिकेत केदारी. आणि तब्बल 20 धाव्यांची महत्वपूर्ण इनिंग साकारली. चला कुडावे संघ, आपला संघ नाही किती यायचंय, तर अनिल शेळके नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. या सामन्यातील सामनावीर ठरतोय अनिकेत केदारी. गोलंदाजी देखील सुरेख फेकलं होतं, तिसरं षटक फेकलं होतं, ज्यामध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि फलंदाजी करत असताना तब्बल 11 चेंडूमध्ये 20 धाव्यांची महत्वपूर्ण इनिंग साकारली. आणि मी विनंती करतो दीपक शेळके, आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचंय.